चला बोला सर. चेंडू द्यायचा चेंडू पूर्वा. एक्स्ट्रा प्लेअर बोलवायचंय सर. एक्स्ट्रा प्लेअर असेल तर बोलवा सर. विनंती करतोय, आमच्यापर्यंत नावे पोचली पाहिजेत. कारण या स्पर्धेसाठी मॅन द मॅच, मॅन द सिरीज, गोलंदाज, फलंदाज इथे नाही येत. ठीक आहे, आपण आपल्या एक पॅकर आलेले आहेत. कुठल्या संघाचे सर? सागर. ओके ओके सर. एक जबरदस्त लढत होईल. हमरी तुमरी रसिके चढावड पाहायला भेटेल. या दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ मात्र रेडी झालेत. येस, पुन्हा एकदा मी नियमावली सांगतोय ओपन खेळाडूंसाठी. जर एखादा चेंडू नो पडला आणि त्याच्यावरती जर फलंदाज धावचित किंवा क्रिच आउट झाला तर चेंडू काउंट केला जाईल. आणि व्हाईट वरती जर फलंदाज बाद झाला तर चेंडू काउंट केला जाणार नाहीये. आणि सीमारेषेलगत ज्या बाउंड्री लाईनवरती आमचे व्हॉलंटियर्स आहेत तिथे काही जर डिसिजन आगे पिछे झाला तर ते जो डिसिजन घेतील तो योग्य ठरेल. आणि ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल, लक्षात घ्या. नक्कीच फलंदाजीसाठी सलामी जोडी, गोड जोडी येते ती म्हणजे हकीम आणि गौरव. व्हाईट नो बॉल साठी देखील रिव्ह्यू तुम्हाला भेटेल, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. आणि दोनच रिव्ह्यू असतील, लक्षात घ्या. सक्सेस किंवा अनसक्सेस दोनच रिव्ह्यू असतील. पहिल्या षटक प्रतिवतार व्यक्ती पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटक घेऊन आलाय गोलंदाज मुकेश. हकीम स्ट्राईकला. डाकुरा फलंदाज सरळ सोडून देतोय. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू. सुरेख किपिंग पाहायला भेटते. पंचांचा इशारा एक धावेचा. एक धावेने संघाचं खातं खोलतोय. पहिले षटक प्रतिवतार व्यक्ती पहिला संघाच्या वतीने पहिले षटक मुकेश घेऊन आलाय. पहिला चेंडू अवंतर पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मुकेश तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल हकीम. हकीम टू मुकेश. मुकेश टू हकीम. पुन्हा एकदा टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. अवंतर चेंडू. दोन चेंडू नंतर अवंतर इथे पाहायला भेटतात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात ते म्हणजे 2च्या घरात. 4 षटकांचा सामना चालू असलेला सामना. एक जबरदस्त लढत पाहायला भेटेल. पुन्हा एकदा मुकेश तयार. पुढचा चेंडू आहे षटकातला टाकण्यासाठी तयार. सुरेख चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो डी मध्ये. आता मात्र कमबॅक करतोय. व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. मागचे 2 चेंडू पाहिले, अवंतर चेंडू पाहायला भेटले. त्याच्यानंतर हा चेंडूवर मात्र कमबॅक करतोय. व्हेरिएशन आणतोय मुकेश. मुकेशाच्या कोड्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल हकीम. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. टॅप करतोय चेंडूला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षणाचं. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतं ती म्हणजे 3च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तोंड देईल हकीम. मुकेशाच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. सरळ सोडून देतोय. ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय चेंडू. अवंतर चेंडू. दिशाहीन मारा, सदोष मारा म्हणता येईल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात ते म्हणजे 4च्या घरात. पहिल्या षटक प्रतिवतार व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय तो म्हणजे मुकेश. अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूवर 2 चेंडूवर 4 धावसंख्या देतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक. तोंड देईल हकीम. डावखुरा फलंदाज, स्टायलिश फलंदाज. टॅप करतो चेंडूला. चेंडू बघा क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाहीये. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 5च्या घरात. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले. 3 चेंडू नंतर 5 धावसंख्या. अजून 3 चेंडू मुकेशाच्या कोट्यात टाकण्यासाठी तयार. तोंड देईल. पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय गौरव. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. 4 चेंडू नंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडका लागतात ते म्हणजे 5च्या घरात. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातले. सुरेख माराची गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे मुकेशाची. मागच्या सामन्यामध्ये ही पाहायला मुकेशाला सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. 7 धावसंख्या दिले होते त्या षटकामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा मुकेश तयार. याच्या कोट्यातला 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. मुकेशच्या पुढचा चेंडू
टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, सरळ सोडून देतोय, लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू, अवांतर चेंडू, दिशाहीन मारा पायाला भेटतोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या निघत होते, संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 6च्या घरात. 4 चेंडूचा खेळ संपला तर धावसंख्या 6, अजून 2 चेंडू शिल्लक. या षटकातले, याच्या कोट्यातले, याच्या हातोडीतले टाकण्यासाठी तयार मुकेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण पायाला भेटतोय. याच दरम्यान एक जबरदस्त अंडरम क्रिकेटचे बेताब बादशाह सूर्या आलेले आहेत शिरवणा गावचे. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या. असं नसतं वरती, असं नसतं होण्यासाठी या सूर्या. पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश तयार. मुकेशच्या कोड्यातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. इथे मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावसंख्या पहिली 6. पुन्हा एकदा मुकेश. मुकेशच्या कोड्यातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 6, मोठा फटका येणे गरजेचं असेल. पुन्हा एकदा मुकेश तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावतोय चेंडूला आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार म्हटल्याप्रमाणे मोठा फटका मात्र आलाय. इथे मात्र समीकरण बदलली आहेत. धावसंख्येचा विचार केला, 7 चेंडू, धावसंख्या 10. 5 चेंडूवर 6 धावसंख्या होती. या चेंडू शेवटच्या चेंडूवर मात्र मार खातोय तो म्हणजे मुकेश. आता मात्र येतोय वंडर बॉय करावे गावचा जयेश तांडेल. याच्यानंतरचा सामना असेल रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध जय गणेश 8. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थिती दाखवायची आहे. पुढच्या सामन्यामध्ये मात्र नवी मुंबईतील सर्व तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील सामन्यामध्ये. या सूर्या एक जबरदस्त लेजंड खेळाडू आणि येथे मात्र फेकी खराब होती आहे. पंच आमच्याकडे बोलतील. अवांतर चेंडूचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक धावसंख्या मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 11 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर जयेश तांडेल. आणि आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू. यष्टी रक्षक चेंडूला कलेक्ट करू शकला नाहीये. चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात, बाईच्या स्वरूपात. ही एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 12. करागावचं वंडर बॉय जयेश, याच्या हातात मात्र चेंडू दिलाय कर्णधाराने. सुरेख चेंडू, त्रिपलाची दांडीगुल. चले जाओ. डेंजर बॉल, डेंजर. सुरेख मारायची गोलंदाजी. ब्रह्मास्त्र वापरला. ब्लॉक चेंडू आणि त्रिफला उडून टाकला. अंडरमचा मलिंगा. नौका फलंदाज येतोय जागा भरून काढण्यासाठी, तो म्हणजे फलंदाज नवीन फलंदाज येतोय प्रणित. व्यक्तिक पहिलं संघाच्या दुसरीकडे घेऊन आलाय तो म्हणजे जयेश. एक जबरदस्त माराची गोलंदाजी. भेदक मारा, जाली मारा, विषारी मारा म्हणता येईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र मुकेश मात्र गफलत करतोय. हातात चेंडू होता, मिस फिल्डिंग पाहायला भेटतीये. चेंडू जातोय सीमा आरशीच्या प्लेडे. या दरम्यान मी विनंती करतो रॉयल स्ट्रायकर संघाचा कर्णधार आपण मंचावरती यायचा आहे. रॉयल स्ट्रायकर संघाचा कर्णधार प्लीज. 16. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख चेंडू टॅप करतोय चेंडूला. डी मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 17च्या घरात. धावसंख्या 17. दुसरे षटक प्रगतीपथावर. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. माफ करा. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. चेंडू बॅटची कडा लागून डी मध्ये जातोय चेंडू. धावसंख्या 18. 5 चेंडूवर 8 धावसंख्या देतोय. त्याच्यामध्ये मिस फिल्डिंग मध्ये 4 गेल्या होत्या. आणि इथे मात्र अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. 1+1. धावसंख्या 20. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि सुरेख क्षेत्रक्षण, सुरेख क्षेत्रक्षण. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळका लागला ते म्हणजे 20च्या घरात. म्हणजे 10च्या सरासरीने संघ आपल्याला जाताना दिसतोय.
12 चेंडू 20 धावा, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र रोखावं लागेल. चला रॉयल स्ट्रायकर संघाला विनंती करतोय आपण रिपोर्टिंग करायची आहे. मुख्य मंचावरती आपला कर्णधार पाठवायचा आहे. रॉयल स्ट्रायकर संघ या. तिसरा गोलंदाज आलाय यावेळी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज यश पहिला चेंडू फेकेल. हा चेंडू फसवलंय फलंदाजाला. यावेळी बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला मोरे यांच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थगित 20 या आकड्यावरती. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय फलंदाज गौरव याला. नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय प्रणील. अतिशय नामवंत फलंदाज आहेत. रत्नागिरीचे 4 खेळाडू आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसतील. सध्याच्या घडीला स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय गौरव याला. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे पाहतात, वाईटचा इशारा करतील. इट्स अ वाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. पुन्हा एकदा यश चांगला गोलंदाज आहे. आगामी चेंडू फेकेल आपल्या कोट्यातला. आणि आता मात्र चेंडूला टॅप केलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावसंख्या मिळते. संघाची धावसंख्या 22. सेन्सिबल क्रिकेट कुठंतरी पाहायला मिळतंय. सर्व खेळाडू गुणवान आहेत. ओपन क्रिकेट आहे. पुन्हा एकदा यश. आणि आता मात्र चेंडूला वळवलंय. चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 23. चालू असलेला सामना आपण पाहतोय. सीवूड्स 8 विरुद्ध सागर पॅकर्स. फलंदाजी करणारा संघ सागर पॅकर्स चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा यश. आगामी चेंडू गौरवसाठी. हा चेंडू चांगल्या रीतीनं फेकलाय. चांगलं यष्टी रक्षण. आता मात्र पूर्णपणे रोखून धरलंय ते म्हणजे सागर पॅकर्स या संघाच्या फलंदाजांना. कुठलाही मोठा फटका येताना दिसत नाहीये. पूर्णपणे हवी झाला यावेळी गोलंदाज यश. चांगली दर्जाची गोलंदाजी करतोय. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये यश याच्या. पुन्हा एकदा यश निघतोय. आगामी चेंडू गौरवसाठी. पुन्हा एकदा आता मात्र अतिरिक्त बाहेर निघतोय चेंडू. वळण घेतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 24. पुन्हा एकदा लाईन खराब होती यश याची. आता मात्र आगामी चेंडू गौरवसाठी. गौरव सज्ज असेल. आता मात्र चेंडूला जोरकस मारलाय. रत्नागिरीचा ब्रँड सध्या नवी मुंबईच्या करावे गावामध्ये खेळ करत असताना गौरवच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 1 बॉल टू गो. स्वराज्य प्रतिष्ठान संघ जर आपण कुठला प्रतिनिधी असाल आपला तर रिपोर्टिंग करायची आहे मुख्य मंच. पुन्हा एकदा यश. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चौकार. रत्नागिरीवरून मला का बोलवलंय. आता मात्र स्वतःला सिद्ध करत असताना, गुणवत्ता दाखवत असताना चांगली दर्जेदार फलंदाजी निलेशदादा म्हात्रे. रत्नागिरीवरनं मी का आलोय. बॅक टू बॅक 2 चौकार दाखवल्यात येथे मात्र करावेगावच्या मैदानावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 32 धावा. 32. या षटकामध्ये यश यानं 12 धावसंख्या खर्च केल्या. 2 षटक आपण पाहिले सुरुवातीचे 10 धावसंख्या आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र 12 धावसंख्या खर्च केल्यात. अव्हांतर चेंडू फेकले 8. कुठेतरी थोडासा महाग ठरला यश गोलंदाजीमध्ये. नक्कीच या 2 चौकारांचा मी उल्लेख करेन, कारण टप्पा सापडला नाही गया. त्याच्यामुळे टॅप करायची संधी मात्र त्या फलंदाजाला भेटली आणि टॅप करताना चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे त्यांनी पाठवले.
नक्कीच ताकदीचा वापर केला, चांगल्या रीतीने मात्र फटके ट्रॅव्हल केले फलंदाजाने, मात्र त्याचा फायदा झालाय सागर पॅकर संघाला. धावसंख्या 32. आता मात्र चांगला चेंडू होता परंतु ओव्हर स्टेपचा नो येतोय, लाईन टच झालाय. नक्कीच मागच्या सामन्याचा विचार केला तर याच गोलंदाजाने 16 धावसंख्या अवंतर दिल्या होत्या. नक्कीच त्याला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवर मात्र नो देतोय. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये अतिशय महाग ठरला होता, अवांतर धावसंख्या जास्त खर्च केल्या होत्या, नक्कीच त्याचा फटका बसला आणि तो सामन्यामध्ये परंतु पराभव. हा सामना अतिशय महत्वाचा असेल त्याच्यासाठी. आणि इथे मात्र आलाय चौकार, क्रॅकिंग चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक लगावला यावेळी फलंदाज प्रणील यानं. ताकदीचा वापर केलाय, जसा चेंडू आला बॅटच्या रडार मध्ये चेंडूवरती ताकद झोकून दिली. यावेळी बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय लाईन टच नो साठी. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय लाईन टच नो. सॉफ्ट सिग्नल पंच सांगतायत फेअर डिलिव्हरी आहे, पण आपण पाहूयात रिव्ह्यूच्या माध्यमातून. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला थोड्याच वेळात डिसिजन कळवतील. पंच पाहणी करतायत नेमका चेंडू कुठं पिचिंग झालाय, लाईन वरती झालाय की लाईनच्या पुढे झालाय. फेअर डिलिव्हरी, गुड डिसिजन अंपायर. एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, बॅटिंग करणारा संघ लक्षात घ्या, आपल्याकडे एकच रिव्ह्यू असेल. आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय यावेळी मोरे. यावेळी पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, लाईन खराब आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील हेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. इथे मात्र आता देखील हेच चित्र पाहायला मिळतं. कुठेतरी चुका करतोय गोलंदाज, कमबॅक करावा लागेल. नक्कीच विचार करावा लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अवंतर चेंडू. मागच्या सामन्यामध्ये 16 धावसंख्या त्याने अवंतर दिल्या होत्या. हाच तो गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्यावर जबाबदारी कर्णधार नक्कीच. दिली. चांगला गोलंदाज आहे परंतु दिवस खराब आहे की काय असं वाटतंय. आणि आता मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज होईल बाद. चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतंय सिवडेट संघाकडनं. आणि इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 40 धावा, 40 रन्स. 8 धावसंख्या आतापर्यंत या गोलंदाजांनी खर्च केल्यात, त्याच्यामध्ये अवांतर आहेत 4 धावसंख्या. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे मोरे. नवीन बॅटर श्लोक. यस, मोरे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अतिरिक्त बाहेर होता परंतु फलंदाजाचा वेगळा इरादा होता फटका मारण्याचा, परंतु येथे मात्र चेंडू येतो निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थगित 40 या आकड्यावरती, 40 रन्स. आता मात्र लाईन खराब आहे, चेंडू बाहेर येतोय, वाईड बॉल. धावसंख्या 41, 41. यस, नो बॉल, 1+1. ह्या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 43, 43. खराब अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. खराब कामगिरी पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं. आज मात्र भरपूर धावसंख्या खर्च केल्यात या गोलंदाजानं. आता मात्र चांगलं कमबॅक, चांगला चेंडू टाकलाय. आता मात्र फलंदाजाला रोखून धरलाय. यस, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. सॉफ्ट सिग्नल पंच. यस, नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय पंच निलेश म्हात्रे, लाईन टच साठी. यस, पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. अक्षय कडू या इकडे, डिसिजन वरती पेंडिंग या. आहे, थोड्याच वेळात आपल्याला डिसिजन कळवतील. तिसरे पंच पाहणी करतायत. क्लोज आहे. फेअर डिलिव्हरी,
अशी कडूची या वरती या. लास्ट 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या 44 44. पुन्हा एकदा व्हाईट बॉल वारंवार चुका करतो गोलंदाज. लाईन खराब पाहायला मिळते मोरे याची. पुन्हा एकदा तीच दिशा तोच चेंडू. कुठेतरी गडबड करतोय गोलंदाज. संघाची धाव संख्या 46 46. या षटकामध्ये 10 धावसंख्या एक्स्ट्रा दिल्यात या नक्कीच मागच्या गोलंदाजांना. सामन्यामध्ये 16 दिल्या होत्या, या षटकामध्ये 10 म्हणजे 26 झाल्या. यस यस. अक्षय कडू 2 कमी केलेच दादा. अतिशय महाग ठरतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 12. धावसंख्या 47 47. 11 धाव संख्या तब्बल एक्स्ट्रा या षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये 12 धावसंख्या एक्स्ट्रा दिल्या होत्या मोरेनं. या सामन्यामध्ये 11 दिल्यात. म्हणजे कुठेतरी दडपण आहे गोलंदाजावरती. स्वतः कर्णधार आहे संघाचा. सर सेनापती कुठेतरी आज निराश करतोय संघाला. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आणि मागच्या सामन्याची बराबरी करतोय यावेळी. 12 धावसंख्या आता देखील खर्च केल्यात. आणि चेंडू जोरकस टॅप केलाय. चेंडू जातोय क्रॅकिंग चौकार. रत्नागिरीचा ब्रँड दाखवत असताना हा येतोय दणदणीत चौकार. आणि फलंदाज होईल बाद. पाहता पाहता पहिल्या सत्राचा खेळ येथे मात्र समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये सागर पॅकर्स फलंदाजी करत असताना धावसंख्या काढल्यात तब्बल 52 धावा काढल्यात. आणि 53 धावांचं टार्गेट असेल ते सीवूड एट संघासमोर. याच्या पुढचा आवाज असेल बिपिन म्हात्रे. सगळं मिळून एक्स्ट्रा. चला कैलास आता याच्या नंतरचा सामना स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे आहे. स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली संघ आपण कुठे असाल तर मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. स्वराज्य प्रतिष्ठान ऐरोली. चालू असलेला सामना पाहतोय आपण. सीवूड्स वर्सेस सागर पॅकर्स यांच्यामध्ये लढत पाहायला भेटतीये. कारण 24 चेंडू आपण पाहिले आणि या 52 धाव संख्यांचं आव्हान मात्र इथे ठेवलेलं आहे. 52 धावसंख्येकडून 53 धावसंख्या इथे पाहायला भेटल्या. कारण त्याच्यामध्ये पाहिलं तर अवांतरची धावसंख्या पाहिली तर 20 धावसंख्या इथे अवांतर पाहायला भेटल्या. ते म्हणजे फोर्डेड संघाकडून. तर अर्ध काम मात्र सागर पॅकर्स हे फोर्डेड संघाने करून दिलेलं आहे. कारण 24 चेंडू आणि 52 धावा त्याच्यामध्ये 20 धावा अवांतर. म्हणजे त्या अवांतर धावसंख्या आल्या नसत्या तर 32 34 धावसंख्या इथे पाहायला भेटली असती. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय ते म्हणजे यश आणि नॉन स्ट्राईकला जयेश. पहिल्या षटक प्रदाता व्यक्ती पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटक घेऊन आलाय अनुज. पहिल्या षटक प्रदाता व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं अनुज. चला स्वराज प्रतिष्ठान ऐरोली संघाचा कर्णधार आपण या मुख्य मंचावरती नाणेफेकी करून घ्यायची आहे. स्वराज प्रतिष्ठान ऐरोली. पहिलं षटक अनुजाच्या कोट्यातला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ सुरेख चेंडू. जबरदस्त ऍक्शन पाहायला भेटतीये ते गोलंदाजाची. पुन्हा एकदा अनुज तयार. पुन्हा एकदा गचाल चेंडू पाहायला भेटतोय. अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. लागवडचे 2 चेंडू अवांतर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2च्या घरात. 53 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळकाव लागतात त्या म्हणजे 2च्या घरात. चालू असलेला सामना सीवूड वर्सेस
सागर पॅकर्स यांच्यामध्ये पाहायला भेटतोय. शत्रक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजाचं अवतन निवतन निमंत्रण दिलं होतं 48 संघाला, सागर संघाला. आणि धावसंख्या मात्र 53 तर गाठता आली सागर या संघाला. 1+1 अवंतर चेंडू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 4च्या घरात. इथे मात्र पावलावर पाऊल ठेवताना इथे मात्र सागर पॅकर संघ दिसतोय, कारण 48 संघाचा विचार केला तर 20 धावसंख्या अवंतर दिल्या होत्या. 53 धावामध्ये सिवुडेट संघाने 20 धावा अवंतर संख्या दिल्या होत्या. आता मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते. शैली मात्र अलग शैलीचा आहे, ॲक्शन मात्र आगली वेगळी आहे, पण मात्र इथे मात्र गोलंदाजी मात्र गशाल करतोय. आणि पंचांचा इशारा होतोय अवंतरचा. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 5. पुन्हा एकदा अनुज तयार, पुढचा चेंडू या षटकातला अजून टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. कुठलाही चेंडू अजून ये झाला नाहीये. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 6च्या घरात. 6 चेंडू अवंतर पाहायला भेटलेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र सागर पॅकर्स मात्र इथं दिसतोय. 53 52 धावसंख्येकडून 53 धावांचं आव्हान इथं पाहायला भेटतोय. ते म्हणजे सीवूड्स 8 या संघापुढे पाहायला भेटतोय. सिवडे संघाने नाणेफेक जिंकलं, शतरक्षण स्वीकारलं होतं आणि सागर पॅकर्स या संघाला फलंदाज अवतन दिलं होतं. आणि 24 चेंडूचा खेळ संपला तर 52 धावसंख्या काढल्या त्या म्हणजे सागर पॅकर्स या संघाने. आणि आव्हान मात्र 53 धावांचं इथं ठेवलेलं आहे ते म्हणजे सागर पॅकर्स या संघाने. त्याचाच पाठलाग करताना, पाठपुरावा करताना संघ मात्र इथं जाऊन पोहोचतो तो म्हणजे 48 सीवूड सेट संघ तो म्हणजे 6च्या घरात. आता मात्र समीकरण बदललेत ते म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावा, 47 धावा, माफ करा 47 धावा. 24 चेंडू आणि 47 धावा. पुन्हा एकदा धाकधूक वाढते जशी जशी धावा जास्त सांगतोय. पुन्हा एकदा अनुज तयार. इथे मात्र कमबॅक करतोय, व्हेरिएशन आणतोय गोलंदाजीमध्ये. टप्पा मात्र सापडलाय तो म्हणजे अनुजाला. पुन्हा एकदा अनुज तयार, कोट्यातला पुढे टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला. सुरेख फटका होता. तितकं चांगलं शतरक्षण इथं पाहायला भेटतोय. इथे मात्र धावसंख्या स्थगित राहतात त्या म्हणजे 6च्या घरात. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल तो गोलंदाज अनुजाचा. आगली वेगळी शैलीचा गोलंदाज पाहायला भेटतोय. अनुज याच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला, टॅप करतोय चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. पंचांचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटतायत ते म्हणजे निलेशजी म्हात्रे, तसेच आमचे नॉन स्ट्राईक पंच पाहायला भेटतात निशांत म्हात्रे आणि कुलदीप म्हात्रे. एक जबरदस्त म्हात्रे बंधू इथं पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अनुज मात्र मागे धरतोय या पुन्हा एकदा भिरकावतोय, चेंडू टॅप करतोय, सुरेख शतरक्षण पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 10च्या घरात. 53 धावचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना अनुज तयार, सरळ सोडून देतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, अवंतर चेंडू, दिशाहीन मारा पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 11च्या घरात. पुढे एकदा अनुज तयार, भिरकावतोय चेंडूला, टॅप केलाय, चेंडू मागे शतरक्षक, चांगलं शतरक्षण, सरळ हिट करण्याचा प्रयत्न, सुरक्षित आपल्या जागेवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे फलंदाज मोरे. धावसंख्या 12. धावसंख्या 12. अनुज मागडी गोलंदाजी पाहायला भेटते. अनुजाची आगल्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज अनुज, मागडी गोलंदाजी. 53 धावचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12. पुन्हा एकदा टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावतोय चेंडूला, सुरेख फटका, चौकार. करेगावचा वंडर बॉय जयेश, आमदार चषक मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी बाईकमॅन जयेश याच्या बॅटिंग मधून चौकार मात्र लगावतोय. धावसंख्या 16. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. जयेशसाठी एक सुवर्ण संधी असेल. जयेश 3 चौकार लागोपाठ लगावले तर जितू भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक इथं ठेवण्यात आलेलं आहे.
धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 16च्या घरात. धावसंख्या 16. बॉलर नेम, बॉलरचं नाव काय दादा? श्लोक. दुसरी षटक प्रदेवतावर. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, सुरेख मारा म्हणता येईल आणि त्रिपाला चित दांडी गुल चले जाओ. यस माईक चेक. त्याचबरोबर शौर्य प्रतिष्ठानचे सर्वा सन्माननीय ओंकारजी माने इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूया. या माने सर, आपलं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या चेंडूवर त्रिपाला चित करतोय. दांडी गोल केली होती आणि बाद केला होता तो म्हणजे मोरे आला. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 16. एक बाद 16. 16 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. सुरेख चेंडू, सुरेख फटका. टॅप झाला नाहीये, फिक्सच्या पट्ट्यात आला नाहीये चेंडू. धावसंख्या स्थगित, स्थिर, स्थिमित, कुंठित संघाची धावसंख्या 16. धावसंख्या 16. पुन्हा एकदा भिरकावला चेंडू, सुरेख फटका, चौकार. या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 20च्या घरात. धावसंख्या 20. 53 धावचा पाठलाग करताना धावसंख्या 20. दुसरी षटक प्रदेवतावर. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले संघाची दुसरी षटक घेऊन आलाय गोलंदाज श्लोक. इथे मात्र मारा ठरतोय गोलंदाज श्लोक. पुन्हा एकदा गोलंदाज श्लोक तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. इथे मात्र बॅटची कडा आणि पंचांचा इशारा 9चा 1+1. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 22च्या घरात. धावसंख्या 22. पुन्हा एकदा श्लोक तयार. पंच आहेत, पंच आहेत दादा, पंच आहेत. रिव्ह्यू कोणाचा आहे? नाही, बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे तर विनंती करतोय प्रेक्षक लाईव्ह एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रक्षेपण. क्षणचित्र टिपण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून होतोय. आणि अवंतर चेंडू, अवंतर चेंडू. लाईनच्या बाहेरून चेंडू गेलाय. अवंतर चेंडू पाहायला भेटतोय. आणि आता मात्र सिवडेट संघाकडनं एकच रिव्ह्यू बाकी असेल. सिवडेट संघ लक्षात घ्या, एकच रिव्ह्यू बाकी असेल. पुन्हा एकदा श्लोक तयार. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 21च्या घरात, 23च्या घरात, माफ करा. पुन्हा एकदा श्लोक तयार. भिरकावला चेंडूला आणि इथे मात्र चौकार. जसा जसा चौकार लागतोय तसा तसा झावरे मात्र खुश होतोय. कारण मागच्या सामन्याचा विचार केला नाराज झाला होता कुठेतरी. आता ही परमेश्वरला विनंती असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. रस्त्यामध्ये कोणाची फॉर्च्युनर कार लागलेली आहे ती जरा साईडला पार्क करायची प्लीज विनंती करतोय. फॉर्च्युनर कार कोणाची असेल अवंतर चेंडू त्याला विनंती करतो आपण साईडला पार्क करायचे प्लीज. 1+1. ओके ओमकार सर आपले आहे का? ओके ओके. पुन्हा एकदा गोलंदाज श्लोक तयार. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. तेरा चेंडू आणि 23 धावा विजयासाठी सिवडेट संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख फटका पाहायला भेटतोय.
वंडर बॉय, कराळगावचा वंडर बॉय जयेशाच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 34. आता मात्र समीकरण बदलले आहेत. 12 चेंडू आणि 12-19. 9.5ची सरासरी पाहायला भेटतीये. 12-19. 12 चेंडू 19 धावा. 12 चेंडू पाहायला भेटतील. नौका गोलंदाज येतोय तो म्हणजे गोलंदाज नेम प्रणेल. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. काय टर्न होता या गोलंदाजाचा. सुरेख गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. जबरदस्त माराशी गोलंदाजी. विशेष प्रतिबतावर आता मात्र समीकरण बदलले ते म्हणजे 11 चेंडू 19 धावा. 19 धावा 11 चेंडू पाहायला भेटतोय. प्रणील मात्र आलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज त्या टाकतोय, फेकला गेलाय. भेरकावण्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पण चेंडू आला नाहीये. चेंडू विसावतो एस्टेच्या मगरमिडीत. डॉट चेंडू पाहायला भेटतोय. आता मात्र मागणे होत आले समीकरण पाहायला भेटतोय. 10 चेंडू आणि 19 धावा. जबरदस्त माराशी गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलाय तो फलंदाजाला. प्रणील तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ सुपर डिलिव्हरी. दांडी गुल चले जाओ. रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू कोणाचा आहे? पंचांचा आहे. ओके, अंपायर कॉल. पुन्हा एकदा आपण मुख्य सन्मानाकडे बोलतोय. मुख्य आयोजक कैलासदादा म्हात्रे यांचे पिताश्री कमलाकरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ओमकार माने सर यांचा शुभ सन्मान केला जातोय. ओमकारजी माने यांचा शुभ सन्मान. फेअर डिलिव्हरी, आउट, फलंदाज बाद. नाही आणि बाद. चांगली गोलंदाजी, दमदार गोलंदाजी करतो प्रणील. सुरेख गोलंदाजी प्रत्येकाने पाहायला भेटतोय. पूर्णपणे कमबॅक करून देण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. कारण 3 चेंडू पाहिले, 3ही चेंडू निर्धाव पाहायला भेटतायत. नक्कीच आता मात्र समीकरण असेल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 19 धावांची. 9 चेंडू आणि 19 धावा. सिवडेट संघ संघर्ष करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच बोटांची जादू फेरतोय. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचं. कारण 4 चेंडू निर्धाव टाकले, त्याच्यामध्ये 2 विकेट्स मात्र मिळवलेत. पूर्णपणे कमबॅक करून दिले या गोलंदाजाने. प्रतीक नक्कीच 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी असं वाटलं होतं की कमबॅक केलाय की काय सिवडेट संघानं. परंतु जसा हा गोलंदाज आला, 4 चेंडू अप्रतिमरित्या फेकले या गोलंदाजाने. नक्कीच जयेश तांडेल 2 चेंडूंवरती 8 धावसंख्येचा सामना केलाय. परंतु अजूनही स्ट्राईक त्याच्या वाट्याला आलेली नाहीये. पाहता मात्र चांगली गोलंदाजी होतीये. आता मात्र या चेंडूवर चौकार येणं गरजेचं आहे. कारण समीकरण पाहिले तर 5 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजाने. मेडाऊन षटक टाकतोय की काय हो गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ आणि इथे मात्र गफलत करतोय. बॅटची कडा होती मात्र एक्स्ट्रिकल कलेक्ट करता आला नाही. मेडाऊन षटक मात्र इथं झालं असतं. सुरेख माझे कौतुक करावं तेवढं कमी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली ते म्हणजे गोलंदाज मिस्टर प्रणील. आता मात्र समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 18 धावांची. 6 चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईक मध्ये करावे गावचा वंडर बॉय जयेश तांडेल हा सामना फिनिश करेल का, हा प्रश्न मात्र मैदानामध्ये उपस्थित झालाय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात जयेश तांडेल वरती. पूर्ण प्रेशर असेल, दडपण असेल जयेश वरती. कारण 3 षटकांचा विचार केला तर 2 चेंडू खेळलाय जयेश. त्याच्यामध्ये 2 चौकार मात्र लगावलेत. जयेश तांडेल राहिला. जयेश तांडेल याचा गोलंदाजी देखील दमदार केली होती. परंतु कुठेतरी गोलंदाज झाला यावेळी. गोलंदाज नेम रितेश. ओके, 6 चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईक मध्ये जयेश तांडेल. पहिला चेंडू रितेश याचा. चेंडू केला टॅप. चेंडू जातोय सीमा रेषा पार. व्हॉट अ पॉवरफुल स्ट्रोक. नक्कीच 3 चेंडूच खेळलाय
आणि तिन्ही चेंडूवर चौकार लगावलेत. याच्या वर जबाबदारी असेल या सामन्याची. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. रिव्ह्यू घेतलाय. हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. हाईट भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. आणि जितू भोईर 1000 रुपये. जितू भोईर 1000 रुपये मात्र इथं कॅन्सल केलं रिव्ह्यू. 3 चेंडूवर 3 चेंडू 1000 रुपये जमा झालेले आहेत. 5 चेंडू आणि 14 धावेची गरज सिवडेट संघाला. कुठेतरी सिवडेट संघाच्या आशा पल्लवित केल्यात या फलंदाजानं. दमदार फलंदाजी. 3 चेंडूंचा सामना केलाय. 3 चेंडूंवरती 3 दमदार चौकार. अप्रतिम फलंदाजी. आता मात्र दडपण आणतोय. मात्र जयेश मात्र दडपण आणतोय गोलंदाजावर. आता मात्र समीकरण बदलले आहेत. 5 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच या गुलाबी रात्रीमध्ये सामना मात्र गरम केला यावेळी मिस्टर जयेश तांडेलना. आगामी चेंडू रितेश याचा. या चेंडूवरती काय घडेल. सर्वांच्या नजरा जयेश तांडेल वरती. आता मात्र जबरदस्त अप्रतिम चेंडू फेकलाय. दांडी गुल. जयेश तांडेल माघारी परततोय. आता मात्र मोठा धक्का लागलाय सिवडेट संघाला. 4 चेंडू आणि 14 धावा. जयेश तांडेल चांगली फलंदाजी करत होता परंतु त्याला कुठल्या दुसऱ्या फलंदाजाची साथ जर लाभली असती ना बिपिन म्हात्रे तर कुठेतरी समीकरण सोपं झालं असतं. नक्कीच प्रतीक चुका कुठं झाल्या. चुका इथे झाल्या की अवांतर किती धाव संख्या दिल्या. अवांतर धावाच उरल्यात आता या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा दांडी गुल. बॅक टू बॅक 2 ट्रिपल अचित. काय जबरदस्त गोलंदाजी. अतिशय पॉवरफुल अटॅक केला जातोय. पुन्हा एकदा मागचा सामना देखील त्याच पद्धतीने गमावला होता बिपिन म्हात्रे. हा सामना पण त्याच स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. नक्कीच पुढील संघाला विचार करावा लागेल. याच्या पुढच्या स्पर्धेमध्ये गोलंदाज आपल्याला हाणावा लागतील कुठून तरी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय. फेकला गेलाय. भिरकावलाय चेंडूला. चेंडू जातोय. 4 आहे. पंचांचा डिसिजन द्यायचंय. पंच आपल्यापर्यंत डिसिजन कळवतील. तिन्ही पंचांनी डिसिजन घ्यायचा आहे. पंच डिसिजन द्यायचंय. पंचांनी डिसिजन द्यायचंय. पंच चौकार. आणि आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. 2 चेंडू 10 धावा. यस. भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय सिवड 8 संघानं. शेवटचा रिव्ह्यू असेल सिवड 8 संघाचा. पुन्हा एकदा प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. प्रोप्रायटर कैलाशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे. हाईट फॅक्टर बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाजानं. पुन्हा एकदा व्हेरी क्लोज झूम केलं जात आहे. पुन्हा एकदा पाहणी केली जाते. पुन्हा एकदा थोडासा क्लोज आहे डिसिजन. फेअर डिलिव्हरी. यस. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. रिव्ह्यू संपलेले आहेत सिवडेट संघाचे आणि हा येतोय चौकार. 4 धावा. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर रितेश.
चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईक मध्ये यश भिसे आणि दांडी 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 गोल. फलंदाज बाद. 3 त्रिफलचित बाद घेतल्यात या गोलंदाजानं. काय स्पीड आहे या गोलंदाजाचा, आगली वेगळी शैली पाहायला भेटतीये. तर सर्व ओपनचे सामने आहेत, नक्कीच आगली वेगळी शैलीचे गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतीलच. नक्कीच दर्जेदार गोलंदाज आहेत, नामवंत गोलंदाज, फलंदाज सगळेच आपल्याला या स्पर्धेमध्ये या आजच्या दिवसामध्ये स्टार खेळाडू पाहायला मिळतील. नक्कीच या स्पर्धेमध्ये महिलांची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली आहे. ते सामनेही आपल्याला ते पाहायला भेटले. नक्कीच त्या सामन्यामध्ये देखील महिलांनी देखील अतिशय चांगला खेळ खेळ केला. केला या मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच कैलासदादांना प्रेक्षकांनी- याचं सर्व श्रेय जाते कैलासदादा म्हात्रे प्रेक्षकांनी याला, ती सामन्यांचा कारण आनंद की लुटला. कैलासदादा म्हात्रे यांना अतिशय चांगली स्पर्धा आयोजन केली आहे. महिलांसाठी देखील चांगली संधी उपलब्ध करून दिली या मैदानामध्ये खेळण्यासाठी. दीपेश पाटील 3 वाजल्यापासून आलाय या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू शिल्लक, 1 चेंडू 10 धावा आणि त्रिफलाची दांडी गोल. 4थी दांडी गोल. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. पहिला सामना आपण जिंकलाय सागर पॅकर संघानं. नक्कीच खूप खूप सुवर अभिनंदन. संघाला आपण चुकलो कुठे, चुका सुधाराव्या लागतील, कारण गोलंदाजी पाहिली एक्स्ट्रा 20 धावसंख्या पाहायला भेटल्या, 26 धावसंख्या पाहायला भेटल्या. दीपेश पाटील खरंच त्याचं कौतुक करावं लागेल. प्रेक्षणीय सामन्यासाठी देखील उपस्थित होता, आता देखील उपस्थित आहे. आजच्या दिवसामध्ये त्याची उपस्थिती प्रार्थनीय आहे. खूप खूप आभार दीपेश पाटील. मॅन ऑफ द मॅच प्रणिल या सामन्याचा सागर पॅकर संघाचा मिस्टर प्रणिल. आणि जयेशाने यायचं 3 कोणा- लागोपाठ चौकार लगावले होते. येस, जितू जितू भोईर भोईर यांच्याकडनं यांच्याकडनं बक्षीस लावण्यात पारितोषिक लावण्यात आलं होतं जयेश तांडेल यांना. मॅच द मॅच गोष्ट प्रणिल. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली. नक्कीच प्रणिल कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. तर येस, कमलाकरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जयेश तांडेल करावे गावचा वंडर बॉय याला मात्र सन्मानित केलं जात आहे. कैलासजी म्हात्रे यांचे पिताश्री कमलाकरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जयेश तांडेल यांना सन्मानित केलं जात आहे. आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रणिल. या आपण चांगला खेळ आपण साकारलात या स्पर्धेमध्ये. दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली मिस्टर प्रणिल यांची, यांचा देखील सन्मान केला जाईल. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रणिल. पुन्हा एकदा मी विनंती करतोय कमलाकरजी म्हात्रे यांना यांच्या शुभ हस्ते प्रणिल यांना सन्मानित करण्यात येत आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर मिस्टर प्रणिल. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली प्रणिल. नक्कीच प्रणिल दडपण होतं का, कारण 12 चेंडू 19ची मॅच आली होती, आपल्यावर जबाबदारी करण्यात आली, दडपण होतं का?